नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 11 ऑक्टोबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर कालचा पहिला प्रश्न होता, 2024 मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आलेले आहे? तर योग्य उत्तर राहील डेव्हिड बेकर, डेमिस हस्बिस आणि जॉन एम जम्पर यांना. तर यानंतर पुढील प्रश्न होता, नुकतीच फ्रान्समध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर संजीव कुमार सिंगला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पुढील प्रश्न, WHO ने कोणत्या देशाला ट्रॅकोमा मुक्त घोषित केलेले आहे? तर आपल्या भारत देशाला केलेले आहे, लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न, जागतिक पोस्ट दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला? तर 9 ऑक्टोबर रोजी जागतिक पोस्ट दिन साजरा करण्यात आलेला आहे. तर यानंतर पुढील प्रश्न होता, तर उस्ताद अल्लाउद्दीन खाँ महोत्सव मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेला होता? तर मैहर या. यानंतर पुढील प्रश्न, नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले आहे? तर भारतीय जनता पार्टी या पक्षाला. तर पुढील प्रश्न, हमसफर पॉलिसी कोणत्या केंद्रीय मंत्र्याने सुरू केलेली आहे? तर नितीन गडकरी यांनी सुरू केलेली आहे. तर पुढील प्रश्न आहे, DRDOने चौथ्या पिढीतील VSHROA-DS हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी कोठे केली? तर राजस्थानमध्ये केलेली आहे. पुढील प्रश्न, आशियातील सर्वात मोठ्या आणि जगातील सर्वोच्च इमेजिंग चेरेकोव्ह वेधशाळेचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर हानले लडाखमध्ये करण्यात आलेले आहे, लक्षात ठेवा. यानंतर शेवटचा प्रश्न होता, 10 ते 11 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी 21व्या एशियन भारत आणि 19व्या पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी कोणत्या देशाला भेट देणार आहे? तर योग्य उत्तर लाओस या, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, तर 38व्या उन्हाळी राष्ट्रीय खेळांच्या यजमान पदासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कोणत्या राज्याची निवड केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, उत्तराखंड या राज्याची निवड केलेली आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 38व्या उन्हाळी राष्ट्रीय खेळांचे 2025 यजमान पदासाठी उत्तराखंडची निवड केलेली आहे. तर पुढील राष्ट्रीय हिवाळी खेळही राज्यात होणार आहेत. तर 37व्या राष्ट्रीय खेळ गोव्यात 25 सप्टेंबर ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आलेले होते. तर हिवाळी खेळ प्रथमच जम्मू आणि काश्मीर आणि लडाखच्या बाहेर आयोजित केले जातील, लक्षात ठेवा. तर यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्थापना आहे 1927 मध्ये झाली, मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष PT उषा हे आहेत, लक्षात ठेवा. यानंतर महत्त्वाची माहिती देखील आणखी पाहूयात आपण थोडीशी. तर पहिल्या राष्ट्रीय खेळांना अखिल भारतीय ऑलिम्पिक खेळ म्हटले गेले, जे लाहोर आता पाकिस्तानमध्ये 1924 मध्ये आयोजित केले गेले, लक्षात ठेवा. तर 1940 मध्ये बॉम्बे म्हणजेच आता मुंबई येथे 9व्या आवृत्तीत त्यांचे राष्ट्रीय खेळ असे नामांकन करण्यात आलेले आहे. तर उत्तराखंड विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आहेत, राज्यपाल आहेत सध्याचे लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग आणि राजधानी आहे डेहराडून आणि गैरसेन, ठीक आहे. यानंतर तलाव सत्तल, रकस्तल, नैनीताल आणि मालाताल हेही लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात. तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यान, ठीक आहे. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे दुसरा. तर ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा जी यांचे निधन झाले, तर खालीलपैकी कोणता सन्मान रतन टाटाजी यांना देण्यात आलेला नाही? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भारतरत्न हा सन्मान, ठीक आहे, लक्षात ठेवा. तर त्यांना पद्मविभूषण हा सन्मान मिळालेला आहे, पद्मभूषण देखील मिळालेला आहे आणि आसाम वैभव देखील हा सन्मान त्यांना मिळालेला आहे. त्यांना फक्त भारतरत्न हा सन्मान मिळालेला नाही, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर पद्मविभूषण भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तर तो त्यांना
2008 मध्ये मिळालेला होता. आणि पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, तर तो त्यांना 2000 साली मिळालेला होता. आणि उद्योगरत्न महाराष्ट्र सरकारद्वारे त्यांना 2023 मध्ये देण्यात आलेला होता. आणि आसाम वैभव आसाम सरकारद्वारे त्यांना 2021 मध्ये सन्मान देण्यात आलेला होता. आणि मित्रांनो, त्यांचा जन्म झालेला होता 28 डिसेंबर 1937 मुंबई या ठिकाणी, लक्षात ठेवा. आणि निधन केव्हा झाले तर 9 ऑक्टोबर 2024 मध्ये, वय वर्ष 86व्या वर्षी झालेले आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर त्यांना विदेशी पुरस्कार कोणते कोणते मिळाले ते देखील आपण पाहून घेऊया. तर ऑनररी नाइट्स ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर युनायटेड किंगडम्स द्वारा 2009 मध्ये त्यांना मिळालेला आहे. तर कमांडर्स ऑफ द लीजन ऑफ ऑनर फ्रान्स सरकारद्वारे 2016 मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळालेला होता. तर ग्रँड कॉर्नर ऑफ द ऑर्डर ऑफ द रायझिंग सन जपान सरकारद्वारे त्यांना 2012 मध्ये मिळालेला होता. आणि ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाचे मानद अधिकारी ऑस्ट्रेलियन सरकारद्वारे 2023 मध्ये हा पुरस्कार त्यांना मिळालेला होता. तर इटालियन रिपब्लिक इटलीच्या ऑर्डर ऑफ मेरिटचे ग्रँड ऑफिसर 2009 मध्ये मिळालेला होता. आणि ओरिएंटल रिपब्लिक ऑफ उरुग्वे सरकारद्वारे 2004 मध्ये त्यांना पुरस्कार मिळालेला होता. यानंतर उपलब्धी देखील पाहून घेऊयात आपण. तर टाटा मोटर्सने 2008 मध्ये जाग्वार आणि लँड रोवर विकत घेतले. तर नॅनो कार सारख्या परवडणाऱ्या कारचे उत्पादन देखील त्यांनी केलेले होते. तर 1991 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष बनले ते. आणि पद्मभूषण 2000 मध्ये आणि पद्मविभूषण 2008 मध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. यानंतर प्रसिद्ध बोल देखील पाहून घेऊयात आपण त्यांचे. तर मी योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाही, तर ते योग्य करून निर्णय घेत असतो. तर तुमची विचारसरणी जितकी मोठी असेल तितकाच तुमचा मान देखील असेल, हे त्यांचे बोध होते. आणि जर तुम्हाला वेगाने जायचे असेल तर एकटे जा, आणि जर तुम्हाला लांब जायचे असेल तर एकत्र जा, लक्षात ठेवा. यानंतर प्रसिद्ध उद्योग देखील आपण त्यांचे पाहून घेऊयात. तर टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टाटा पॉवर, टाटा टी, टाटा केमिकल्स, टायटन, टाटा ग्लोबल बेवरेजेस, लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 13 ते 19 ऑक्टोबर या कालावधीमध्ये कोणत्या आफ्रिकन देशाच्या दौऱ्यावर आहे? तर याचे योग्य उत्तर अल्जेरिया, मॉरिटानिया आणि मलावी, म्हणजेच योग्य उत्तर राहील ऑप्शन डी वरील सर्व, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 13 ते 19 ऑक्टोबर या कालावधीमध्ये अल्जेरिया, मॉरिटानिया आणि मलाविया या 3 आफ्रिकन देशांच्या राज्य दौऱ्यावर जाणार आहे. तर 3 आफ्रिकन देशांना भारतीय राष्ट्रप्रमुखांची ही पहिलीच भेट असेल, लक्षात ठेवा. तर यानंतर अल्जेरियाविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर पीपल डेमोक्रेटिक रिपब्लिकचे राष्ट्रपती अब्देल माजिद टेबोन यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 13 ते 15 ऑक्टोबर दरम्यान अल्जेरियाला भेट देतील. तर त्या जार्डिन डी इसाईच्या हम्मा गार्डन्स येथे इंडिया कॉर्नरचे उद्घाटनही करणार आहेत, हेही लक्षात ठेवा. यानंतर राजधानी आहे तर अल्जियर्स, चलन आहे अल्जेरियन दिनार आणि सध्याचे राष्ट्रपती अब्देल माजिद टेबोन आहेत, लक्षात ठेवा. आणि यानंतर आपण मॉरिटानिया विषयी देखील आपण महत्त्वाची माहिती पाहून घेत मित्रांनो. तर त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू 16 ऑक्टोबर रोजी मॉरिटानियाला भेट देणार आहेत. तर मॉरिटानिया आफ्रिकन युनियनचे अध्यक्षपद स्वीकारत असताना ही भेट महत्त्वाच्या वेळी आलेली आहे. तर यानंतर आपण राजधानी पाहून घेऊया. तर मॉरिटानियाची तर नॉकचॉट आहे, मुद्रा आहे मॉरिटानियन ऑग्युडिया, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत मोहम्मद उलत गझौनी आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण मलावीविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मलावीचे राष्ट्रपती डॉक्टर लाझारस मॅककार्थी चक्वेरा यांच्या नियंत्रणावरून 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान मलावीला भेट देतील. तर भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात आफ्रिकन युनियनला G20चा स्थायी सदस्य बनवल्यानंतर 1 वर्षानंतर ही भेट होत आहे, लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, मलावीची राजधानी आहे लिगोग्वे, चलन आहे मलावियन क्वाचा आणि सध्याचे राष्ट्रपती लाजर चक्वेरा आहेत, ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा. तर भारतीय, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेच्या नौदलादरम्यान IBSA-MAR हा सागरी सराव कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दक्षिण आफ्रिकामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेच्या नौदलांमधील संयुक्त बहुराष्ट्रीय सागरी सराव दक्षिण आफ्रिकेतील सायमन टाउन मध्ये सुरू झालेला आहे, जो 18 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. भारतीय नौदलाचे प्रमुख स्टेल्थ फ्रिगेट INS तलवार या
सरावात सहभागी होण्यासाठी गेलेले आहे. तर या सरावाचा उद्देश तिन्ही नौदलांमधील आंतर कार्यक्षमता वाढवणे तसेच परस्पर समन्वय मजबूत करणे हा आहे. तर यानंतर आपण दक्षिण आफ्रिकाविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर दक्षिण आफ्रिकेची राजधानी आहेत केप टाउन, प्रिटोरिया आणि ब्लोमफॉन्टेन. लक्षात ठेवा. यानंतर चलन आहे दक्षिण आफ्रिकन रँड आणि सध्याचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो. तर 2024 चा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हान कांग यांना मिळालेला आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर साहित्य क्षेत्रातील 2024 चा नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या मते यावर्षी हा सन्मान दक्षिण कोरियाच्या लेखक हान कांग यांना देण्यात आलेला आहे. तर वैद्यकीयमध्ये कोणाला मिळाला? तर एम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना मिळालेला आहे. आणि भौतिकशास्त्रामध्ये जॉन जे हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटर यांना, आणि रसायनशास्त्रामध्ये डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन एम जम्पर यांना मिळालेला आहे. लक्षात ठेवा. यानंतर नोबेल पारितोषिकात 10 दशलक्ष स्वीडिश क्रोनरचे रोख पारितोषिक असते आणि अल्फ्रेड नोबेलच्या इच्छेनुसार 10 डिसेंबर रोजी प्रदान केले जाईल. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे. कोणत्या देशात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडने आपला पहिला परदेशी कॅम्पस स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, UAE. लक्षात ठेवा मित्रांनो, कोणी तर UAE. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड म्हणजेच IIFT दुबईमध्ये आपले पहिले परदेशात कॅम्पस उघडणार आहे, जे एक्स्पो सिटी येथील इंडिया पॅव्हेलियन मध्ये असेल. लक्षात ठेवा. यानंतर संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE विषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राजधानी आहे अबुधाबी, चलन आहे UAE दिरहाम आणि सध्याचे पंतप्रधान मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम आणि राष्ट्रपती सध्याचे मोहम्मद बिन झायेद अल नयान. ठीक आहे. यानंतर वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 आयोजित कोठे करण्यात आली? तर दुबईमध्ये करण्यात आलेली होती. तर जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा कोठे सुरू झाली? तर दुबईमध्ये. तर यानंतर IIT दिल्लीची नवी शाखा कोठे सुरू झाली? तर अबुधाबीमध्ये. आणि महिला T20 विश्वचषक 2024 आयोजित कोठे करण्यात आला? तर दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप मध्ये 5000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जो रूट बनलेला आहे. कोण बनलेला आहे? जो रूट. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर रूटने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मधील 59 सामन्यांच्या 107 डावांमध्ये 5000 धावांचा आकडा पार केलेला आहे. तर इंग्लिश फलंदाज जो रूट 33 हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप WTC मध्ये 5000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर बथुकम्मा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, तेलंगणा या राज्यामध्ये साजरा केला जातो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बथुकम्मा सण हा तेलंगणातील नियतकालिक सण आहे, जो नवरात्रीचे 9 दिवस आणि अधिक काळ चालत असतो. तर हा सण प्रदेशातील विविध भव्य फुलांनी साजरा केला जातो. तर बथुकम्मा म्हणजेच माता देवी जीवनात येते आणि हे तेलंगणातील लोकांच्या संस्कृतीच्या आणि ओळखीचे प्रतिनिधित्व करत असते. आणि गौरी देवी स्त्रियांची संरक्षण देवीच्या रूपात महागौरी जीवन देणाऱ्यांचे नाव आहे. तर तेलंगणाविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री सध्याचे रेवंत रेड्डी आहेत, हे लक्षात ठेवा. आणि सध्याचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आहेत. तर यानंतर मित्रांनो 9वा प्रश्न. तर किंग ऑफ क्ले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या खेळाडूने टेनिस मधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, राफेल नदाल या खेळाडूने. कोणत्या खेळाडूने? राफेल नदाल या खेळाडूने. ठीक आहे. तर यानंतर शेवटचा प्रश्न 10वा घेतोय मित्रांनो आपण. तर नुकतेच निधन झालेल्या भारतातील पहिले हृदय प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तीचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पी वेणुगोपाल नाव आहे. काय आहे? तर पी वेणुगोपाल. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर भारतातील पहिले हृदय प्रत्यारोपण करणारे डॉक्टर पी वेणुगोपाल यांचे वयाच्या 82व्या वर्षी निधन झालेले आहे. तर त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 50,000हून अधिक हृदय शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. तर त्यांना 1998 मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो आपण
खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, 2024 मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आलेलं आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा. तर चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.